आता मी चाललो आहे संगम माहुलीच्या इथनं थोडं 15-16 किलोमीटर आहे साधारण, पाटेश्वर म्हणून थोडं डोंगरावरती आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पुढे सातारा दिसतंय आणि ही वाट आहे. सकाळी 9 ते 12, 12 ते 3 बंद आणि संध्याकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत पूर्ण बंद. बरं, ठीक आहे, बघूयात जाऊन आता. अरे वा, दगडी पायऱ्या आहेत की. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काही पायऱ्या चढून गेल्यानंतरच मस्त गणपती बाप्पाचं मूर्ती आहे. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. पाटेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील ठिकाण असून सातारा शहरापासून 14 किलोमीटरवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे बामणोली डोंगर रांगेतील एका डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर व लेणी आहे. या लेण्यांची समुद्रसपाटीपासून उंची साधारणपणे 3025 फूट आहे. अशी निमुळती वाट आहे इथे आणि खाली खोल इकडे या बाजूला आणि इकडे हा कातळ आहे. ही सातारा सिटी समोर दिसते. कुठला तरी एक तलाव पण दिसतो इथे. मार्च त्यामुळे थोडा वृक्ष आहे नक्की, पण चांगलं आहे. ऊन असलं तरी किंचित वारा पण आहे, त्यामुळे आता हे चालणं जरा सुसह्य आहे. हटके ठिकाण आहे त्यामुळे बहुतेक तरी गर्दी नसणारच आहे. कारण मी खाली जिथे गाडी लावली तिथे फक्त 2 बाईकवाले होते आणि अजून 2 बाईक्स होत्या, त्यामुळे ती लोक वरती गेली असावीत असा अंदाज. बघू, कळेलच पुढे जाऊन. बऱ्यापैकी चालायचं की, तरी 1 अर्धा तास बहुतेक असं दिसतंय. जाऊयात हळूहळू. सगळी वाळलेली झाडं आहेत. खरं तर ऊन पण एकदम भारी आहे, पण छान वाटतं. आत्ता थोडंसं उकडत आहे, ऑफकोर्स चालतोय त्यामुळे, पण उन्हाचा फार त्रास होत नाही आहे. सगळी वाळलेली झाडं आहे. किर्रा आवाज रातकिड्यांचाही चालू आहे आत्तासुद्धा आणि वाट चांगली आहे. हे पाटेश्वर देवस्थान आलंय. श्री सद्गुरू गोविंदानंद सरस्वती स्वामी महाराज. वा, तळ पण आहे वरती, अप्रतिम. ही छान पुष्करिणी आणि जांभळ्या रंगाची उमललेली कमळाची फुले पाहून
थकवा तर कुठच्या कुठे निघून गेला. पाटेश्वरला येताना निसर्गाची मुक्त उधळण अनुभवायला मिळते. वाटेत घनदाट जंगल लागतं आणि जंगलातील पक्ष्यांच्या आवाजाने मन प्रसन्न होतं. हे जंगल बामणोली डोंगर रांगेचा भाग असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या परिसरातील वनात साग, धावडा, बांबू, जांभूळ इत्यादी वृक्ष आढळतात. सह्याद्री परिसरातील जंगलात अंजनी, जांभूळ, हिरडा, आवळा, आंबा, उंबर, करवंदे, कडुलिंब यासारख्या वनस्पती आढळतात. तसेच काही औषधी वनस्पतीसुद्धा येथे आढळतात. या परिसरात विशेष म्हणजे नरक्या ही कॅन्सरवर औषधासाठी लागणारी दुर्मिळ वनस्पती आढळते. सातारा जिल्ह्यातील या दाट वनांमध्ये बिबट्या, गवा, रानडुकरे, अस्वल, सांबर इत्यादी प्राणी पण आहेत. हरणातील सांबर, भेकर आणि पिसोरी या जाती आढळतात. सापांच्या अनेक प्रजातींमध्ये नाग, फुरसं, घोणस आणि मण्यार या विषारी जाती आढळतात. साधारणपणे या 100 पायऱ्या चढून आलो की आपल्याला पाटेश्वराच्या मंदिराचे दर्शन घडते. या परिसरातील जंगलात विपुल पक्षी व फुलपाखरे आहेत. वनक्षेत्रातील पक्षी जीवनाच्या वैविध्यामुळे हौशी पक्षी निरीक्षक इथे आकर्षित होतात. मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच दगडातील कोरलेल्या या भव्य नंदीचे आपल्याला दर्शन होते. पक्ष्यांमध्ये स्वर्गीय नर्तक, धनेश व इतर दुर्मिळ पक्षीसुद्धा आढळतात. पावसात तर हा भाग मस्त हिरवा शालू नेसत असेल. पावसाळ्यात या भागात येणे हा एक विलक्षण अनुभव नक्कीच असेल. आत्ताच ह्या उकाड्यात मला गार वाऱ्याचा स्पर्श होतोय, तर पावसाळ्यात किती आल्हाददायक वातावरण असेल. आत्ता मला फक्त पानांची सळसळ, पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज आणि जंगलातील ही गूढ शांतता ह्यानेच व्यापून टाकले आहे. आता मी मुख्य मंदिर परिसरात प्रवेश केला. समोर मोठा अंगण, दगडाच्या भिंतीत केलेले ते कोनाडे, समोर उभ्या ठाकलेल्या या दीपमाळा बघून मन तृप्त झाले. डोक्यात आत्ता विचार आला की पूर्वी ह्या कोनाड्यांमध्ये दीप तेवत असतील आणि ह्या दीपमाळा जेव्हा प्रज्वलित होत असतील तेव्हा हा परिसर काय दिसत असेल ना. छान उजळून निघत असेल हा भाग. हे पाटेश्वर मंदिर आहे. सुंदर परिसर आहे. फारच अप्रतिम. त्याला तोड नाही आहे काही. नीरव शांतता पसरली आहे. कुणीही नाही आहे मंदिरात. इथून वरती जायला या काहीतरी पायऱ्या दिसत आहेत. भन्नाट वातावरण आहे. ही कमालीची नीरव शांतता, रम्य परिसर, चाफ्यांच्या फुलांचा पडलेला सडा आणि समोर भगवान शंकराचा वास. अशा वातावरणामुळे आपोआप मी तिथे मांडी घालून अर्धा ते पाऊण तास शांत चित्ताने बसून आत्मचिंतन करत बसलो. ओम नमः शिवायचा जप मनात आपोआप सुरू झाला. ओम नमः शिवाय. पाटेश्वरची हिंदू लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात असले तरी पाटेश्वरचे मंदिर 18व्या शतकात सरदार अनगळ यांनी बांधल्याचे ज्ञात आहे. ओम नमः शिवाय. 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 या मंदिराच्या दुरुस्तीसाठी अहिल्याबाई होळकर व सरदार अनगळ यांनी आर्थिक मदत केली होती.
या लेण्या सुमारे 1000 ते 1200 वर्ष जुन्या असून शिलाहार काळातील असल्याचे मानले जाते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शंकराची अत्यंत सुंदर ध्यानरूपातील मूर्ती आहे. मंदिरातील दगडात कोरलेला नंदी व 4 फुटी उंच शिवलिंग यांची प्रमाणबद्धता व त्यावरील तकाकी ही पाहण्यासारखी आहे. येथे चतुर्मुख शंकर मूर्ती, विविध प्रकारची सयोनी, अयोनी, चतुर्मुख, धारालिंग, सहस्त्रलिंग आणि तांत्रिक स्वरूपे आहेत. मंदिर आणि परिसराची डागडुजी करणं खरंच गरजेचं आहे. एवढा छान परिसर आणि ठिकाण आहे, पण दुर्लक्षित वाटतं. मंदिराच्या कळसावर, भिंतींवर हे गवत वाढलेलं आढळतं, ते काढून टाकलं पाहिजे. असा छान परिसर, दगडी बांधकाम हे जतन करणं खरंच आवश्यक आहे. पण सरकार या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा का करतं, हे मात्र मला पडलेलं कोडं आहे. मुख्य मंदिर तुम्ही बघितलं तर ते हेमाडपंथी बांधणीचं आहे. त्याचे बांधकाम व जीर्णोद्धार हे 18व्या शतकात झाले. हेमाडपंथी शैली म्हणजे चुना न वापरता केवळ दगड एकमेकांवर रचून बांधलेली मजबूत वास्तू. आता हा नंदीच बघा ना, किती छान मस्त एका दगडात कोरलेला आहे आणि मस्त त्याच्यावर नक्षीकाम केलं आहे, त्याला मस्त सजवलेलं आहे. मंदिर हे सर्व बाजूंनी तटांनी बंदिस्त केलं आहे. नंदी मंडप, सभा मंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना. आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरं आहेत व त्यात काही वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आढळतात. मंदिराचा जो सभामंडप मगाशी मी दाखवला, त्या सभामंडपात महिषासूर मर्दिनी, विष्णू, स्कंद आणि स्त्रीरूपी गणेश म्हणजेच गणेशिनी किंवा विनायकी अशा मूर्त्या आपल्याला आढळल्या. तर गर्भगृहात पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग आहे. शिवलिंग आणि शंकराची मूर्ती अशा दोन्ही स्वरूपातील मूर्ती या मंदिरात दिसतात. बाजूच्याच एका लहान मंदिरात शंकर मूर्त रूपात कोरलेला असून ते मूर्त स्वरूप चतुर्मुखी आहे, जे आत्ताच तुम्ही बघितलं. एकाच धडावर एकाच रेषेत 4 शिरे कोरलेली आहेत. या परिसरातील गुहा या अत्यंत रहस्यमय अशा वाटतात. सर्वात मोठी आणि शिवलिंगाचे विविध प्रकार असलेली गुहा येथे आहे. भले मोठे शिवलिंग व त्यावर कोरलेली आयोनिक शिवलिंगे आणि बाजूच्या तिन्ही भिंतींवर प्रत्येकी एक असे 3 शिल्पपट कोरलेले आहेत. लेण्यांमधील मुख्य लेण्यातील पूर्वेच्या भिंतीवरील शिल्पपटात पार्वतीची मूर्ती व बाजूला 972 शिवलिंग कोरलेली आहेत. या लेण्यांमधली ही मानव व बैल यांची एकत्रित अशी अग्निवृषाची अप्रतिम मूर्ती आहे. या मूर्तीला 7 हात असून हातात आयुधे व मुद्रा कोरलेल्या आहेत. समोरून पाहिल्यास मूर्ती दाढीधारी माणसाची दिसते, तर बाजूने पाहिल्यास नंदी दिसतो. हा आभास साधण्यासाठी दाढीमध्ये 2 खाचा कोरलेल्या आहेत. हे शिल्पकाराचे अफाट कौशल्यच दर्शवते. महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात इथे साजरा केला जातो. श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात हजारो भाविक मंदिरातील दर्शनासाठी येतात. समोर अजून मी पुढे गेल्यानंतर अजून एक हे मंदिर मला आढळलं आणि त्यासमोर ही थोडी पडझड झालेली, थोडी म्हणण्यापेक्षा खूप जास्त पडझड झालेली ही दीपमाळ फार छानच होती. या शंकराच्या मंदिरामध्ये समोर परत एक मोठा नंदी कोरलेला आढळला. तोही एका दगडातलाच होता. जायचं इथनंच आहे का?
शिवलिंग और छोटे छोटे ही है नहीं तो इधर चल ये चल चल लोक लोक पाटेश्वरात भगवान शिव आणि इतर देवतांच्या 8 विशाल दगडी गुहा आहेत. हे ठिकाण अद्वितीय आहे कारण त्यात 1200पेक्षा जास्त शिवलिंग आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाशिवलिंग, ज्यावर नाजूक आणि सुंदर कोरीव काम आहे. मला वाटतं असा हा सुंदर परिसर बघायला एकदा तरी आपण या पाटेश्वर ठिकाणाला भेट द्यायला हवी. पुण्यापासून साधारण 2 तासाच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण आपल्याला एका दिवसात सहज उरकता येतं. जवळच असलेल्या संगम माहुलीचे दर्शन घेऊन पुढे या पाटेश्वरला साधारण अर्धा तास पोचायला लागतो. ही एक छान 1 दिवसाची तुमची ट्रिप होऊ शकते. पावसाळ्यात आलात तर फारच छान परिसर असेल. साताऱ्याची ट्रिप, पाटेश्वरची ट्रिप आणि संगम माहुलीची ट्रिप असं एकत्र जर तुम्ही फॅमिलीबरोबर एकत्र आलात तर छान दिवस जाईल. अवश्य भेट द्या. धन्यवाद. सचिन प्रदीप खरे.